बालम मुकुंदम मनसा स्मरामी. असे मृदू हास्य करणाऱ्या, मधुर बासरी वाजवणाऱ्या आणि नेहमी लोकांचं चित्त आकर्षित करणाऱ्या बालकृष्णाचे स्मरण करून आजची सुरुवात करूया. जय गुरुदेव, नमस्कार, नमो नमः. मी डॉक्टर जान्हवी महाडिक वास्तुमंथन व्याख्यानमालेच्या 4थ्या दिवसाच्या सत्रात सर्व वास्तुप्रेमींचं स्वागत करतो. छाया मन्नस्य कुर्वन्ति तिष्ठति स्वयमातपे फलान्यापी परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव. असं वृक्षांचं महत्व तर गणातीतच आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण काही विशिष्ट वृक्ष आपल्याला आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणण्याचं काम करतात. आणि ते कुठे आहे आणि कोणासाठी आहे, ते स्पेशल आहेत का? चला जाणून घेऊयात डॉक्टर प्राची मलमकर यांच्याकडून. वास्तू, वृक्ष आणि नक्षत्र वाटिका या व्याख्यानात डॉक्टर प्राची मलमकर. प्राची मॅडम. हो हो. नमस्कार, थँक्यू जान्हवी. 3 वेळा ओंकारचा ध्वनी करून आपण त्यानंतर मी सुरुवात करते. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे सरस्वती मतिप्रदे वसतं मम जीवाग्रे सर्वविद्या प्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा विषय वास्तू आणि वृक्ष. आपल्याला 18 ऋषीमुनींची वास्तूची परंपरा लाभलेली आहे. सरांनी आताच उमरीकर सरांनी जो वास्तुशास्त्राचा मंत्र म्हटलाय, भृगु अत्रि वशिष्ठ च विश्वकर्मा मयस्तथा नारदो अग्निजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मकुमारो नंदीश शौनको गर्ग एव च वासुदेव अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती अष्टदशेती विख्याता वास्तु शास्त्रोपदेशकः. हा आपल्याला मत्स्य पुराणामध्ये हा श्लोक मिळतो. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. सर्वप्रथम मी संस्कृत महोत्सव जो आपण यावेळेला 3 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर असं पूर्ण एका महिन्याचा सेलिब्रेट करतोय. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय व वास्तु स्पंदन या दोघांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो वैदिक वास्तुशास्त्र आहे त्यात मला आज वृक्ष, नक्षत्र याविषयी जी बोलण्याची संधी मिळाली त्यासाठी मी सर्वप्रथम कुमार कृष्ण पांडे सर, प्रसाद गोखले सर, दिनकर मराठे सर, तसेच उमरीकर सर, मग्गीरवार सर आणि इथे उपस्थित असलेले इंगळे सर यांना आणि माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत श्री श्री रविशंकर, सगळ्यात पहिले यांना प्रणाम करते. श्रीकृष्ण जुगनू सर यांना पण मी नमस्कार करते. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या श्रोत्यांना मी नमस्कार करते. आजचा माझा जो विषय आहे वृक्ष आयुर्वेदामध्ये वास्तूमध्ये त्याचा कसा उपयोग होतो. तर तुम्ही स्लाइड काढा सर. यानंतरची माझा थोडक्यात परिचय. मी डॉक्टर प्राची मलमकर. गेले 10 वर्ष वास्तुशास्त्र या वैदिक वास्तुशास्त्र आणि त्याच्या सोबतच्या ज्या वेगवेगळ्या फील्ड आहे या फील्ड मध्ये मी 10 वर्ष काम करते आहेत. याचबरोबर माझं इंटिरियर डिझायनिंग आणि इंजिनिअरिंग हे झालेलं आहे. तर हे करताना मी आजचा हा विषय निवडायचं कारण हे की बघितलं की वास्तूवर बरेचसे लोक बोलतात आहे. वास्तुशास्त्राची आत्ताच्या काळात सगळ्यांना महती पटलेलीच आहे जी पुरातन कालापासून चालत आलेली, पण तरी सुद्धा वृक्ष
याविषयी थोडासा अजून प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, म्हणून हा आजचा मी विषय निवडलेला आहे. तर लगेचच या विषयाला सुरुवात करते. सर नेक्स्ट स्लाइड. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की वस्तू इति वास्तू, पंचतत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे आणि याच पंचतत्वांनी बाहेरचं जे युनिव्हर्स आहे ते सुद्धा या पंचतत्वांनी बनलेलं आहे. आपला वास्तू सुद्धा याच पंचतत्वांनी बनलेला आहे. या पंचतत्वांची जेव्हा आपण सांगड घालतो तेव्हा तिथे एक हार्मोनी प्लेस होते आणि त्या विशिष्ट डायरेक्शनचे, त्या भागाचे, वास्तूचे आपल्याला चांगले परिणाम मिळतात. त्यासाठी सर्वप्रथम जसे काल आपले व्याख्यान झाले त्यात सगळ्यांनी आपल्याला वास्तू, दशा, दिशा, देवता याविषयी माहिती दिलेलीच आहे. तर या पंचतत्वांची सांगड घालून आपण हार्मोनी बॅलन्स करतो. पण वास्तू आपल्याला कसा इफेक्ट करतो, तर यासाठी थोडासा स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते थोडस आपल्याला बघून घ्यावं लागेल. जसं इंग्रज सर नेहमी सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचे, की प्रारब्ध भोग आहे ते आपल्याला भोगावेच लागणार. त्याचप्रमाणे आपली जी जन्मतारीख असतं, आपला जी जन्मपत्रिका असतं, त्यानुसार जे आपल्याला सुख दुःख असतात ते पण भोगावे लागतात. आणि त्याचप्रमाणे ज्या वास्तूत आपण राहतो त्या वास्तूमधल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जे असतात त्याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावर होत असतो. मानवी शरीरावर त्याचा परिणाम कसा होत असतो, रज तम सत हे 3 गुण आहेत, त्या गुणांच्या माध्यमातून आणि जे आपले सप्तचक्र आहेत या सप्तचक्राच्या माध्यमातून आपल्याला त्याचा परिणाम मिळत असतोच. तर प्रारब्ध जे आहेत ते आपण घेऊन आलेलो आहेत. प्रारब्ध बदलायची शक्ती आपल्यात आहे का? जर आपल्याला गुरु मिळालेत तर गुरुच्या सानिध्यात राहून सेवा, साधना आणि सत्संग या 3 गोष्टींचा जर आपण मेळ घातला तर नक्कीच त्याची जी तीव्रता आहे ती आपल्याला कमी करता येतं. कारण की आपल्या या फील्डमध्ये कुठलाही साधक असू द्या, साधनेशिवाय त्याच्या वाक्याला तेवढी पाहिजे तशी एनर्जी येत नाही. म्हणून साधना ही प्रत्येक व्यक्तीला फार गरजेची आहे. मग साधना ती ओंकार ध्वनीची असू द्या, योगा, अष्टांग योग असू द्या, या कुठल्याही प्रकारे असू द्या, साधना, मनन, चिंतन हे फार गरजेचे आहे. आणि गुरु मिळाले तर त्यांच्या सानिध्यात राहून आपण प्रारब्ध या गोष्टींवर वर्कआउट करू शकतो. त्याचप्रमाणे आपले जे ज्योतिष्य शास्त्र आहे, ज्योतिष्य शास्त्रामध्ये आपल्याला ग्रह, नक्षत्र, तारे यांचा आपल्यावर परिणाम होत असतो. सरांचं अजून एक छान वाक्य हेच आहे, ग्रह तारों की साजिश होनी जरूरी होती है, वो हुजूर को फकीर और फकीर को हुजूर बनाता है. तर मग आपल्याला जर त्याची चांगली वेव्ज, त्याची पूर्ण चांगली स्पंदने आपल्याला मिळवायची असेल आणि त्या माध्यमातून जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण ती कशी करू शकतो, तर ती आपण वृक्षांच्या, नक्षत्राच्या जी वृक्ष असतात त्यांच्या माध्यमातून तिथली चांगली स्पंदने आपण नक्कीच मिळवू शकतो. आणि जी वास्तू आहे, वास्तूचे जे दोष असतात किंवा वास्तूमध्ये चांगली ऊर्जा मिळवायची असेल ते आपल्याला वास्तूचे बरेचसे नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या माध्यमातून आपण ती मिळवू शकतो. जेव्हा आपण नक्षत्राचा विचार करतो तेव्हा त्यात एक फार छान गोष्ट आहे की जेव्हा आपण नक्षत्रांवर वर्कआउट करू किंवा वृक्षांबद्दल बोलू तर त्यात आपला डबल फायदा आहे. तो असा की वास्तू दोष पण वृक्षांच्या मुळे नाहीसे होतात आणि आपल्या जन्मपत्रिकेत असणारे दोष सुद्धा त्याच्यामुळे नाहीसे होतात. मग जर आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने जर बरचसं काही मिळत असेल तर आपल्याला इकडे तिकडे जायची गरजच नाही आहे. सर नेक्स्ट स्लाइड. वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला एकाशतीपद मंडल हे माहितीच आहे. आणि वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामी लोकांनाम हित कामदा, म्हणजे लोकांच्या हितासाठीच बनवलेलं हे शास्त्र आहे. तर मग या शास्त्राचा आणि वृक्षांचा उपयोग करून आपण चांगली फळं मिळवूयात, सुख, शांती, समृद्धी मिळवूयात. सर नेक्स्ट. दशकुपु समान वापी दशवापी समो सरहा, दशहद समो पुत्रो दशपुत्र समो द्रुम. मत्स्य पुराणात या श्लोकांचा आपल्याला उल्लेख मिळतो. यात काय सांगितलेलं आहे
की 10 ज्या विहिरी असतात त्याप्रमाणे एक वाव तयार होतं. 10 वाव प्रमाणेच एक सरोवर आपल्याला फळ देतं. 10 सरोवराप्रमाणे जे एक पुत्र आहे तो आपल्याला लाभ करून देतो आणि 10 पुत्रा समान एक वृक्ष आपल्याला लाभ करून देतो. आपल्या ऋषीमुनींनी, वेदांनी, पुराणांनी कित्येक हजार वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे की आपल्याला जर चांगली फळं पाहिजे आहेत किंवा आपण निसर्गाला जे काही देतो ते आपल्याला पुन्हा परत मिळतं. तेव्हापासून वृक्षाचा महिमा हा फार पुरातन आहे. आपले कुठलेही व्रतवैकल्य असू द्या किंवा कुठलीही चांगली गोष्ट असू द्या, वृक्षाशिवाय आपलं जीवन नाही. जेव्हा आपण पृथ्वीवर सर्वात प्रथम येतो, आपली जेव्हा आपण जन्मपत्रिकेबद्दल बोलतो, तर तेव्हा आपल्या जन्मल्याबरोबर आपली जन्मतारीख वगैरे आपण सगळं काढून घेतो. पण सगळ्यात प्रथम आल्याबरोबर जी क्रिया करतो ती क्रिया काय असते? सगळ्यात प्रथम आपण श्वास घेतो. मग ते जो प्राणवायू आपल्या शरीरात जातो तो कुठून येतो? वृक्षांद्वारे. म्हणजे सगळ्यात पहिले जे जीवन आपल्याला आल्याबरोबर देणारे कोण आहेत? तर वृक्ष आहेत. जाणून घेऊ अजून. सर पुढचं. सर पुढची स्लाइड. जोपर्यंत या भूतलावर पर्वत, सरोवर आणि वने आहेत तोपर्यंत तुमची मुले आणि आपली भावी पिढी सुखाने जगतील. तुळशीला आपल्या याच्यात अनन्यसाधारण महत्व आहे आणि आज गोकुळाष्टमी, त्याच्यामुळे तुळशीचं महात्म्य हे सगळ्यांना माहिती आहे. त्यात नवीन सांगण्यासारखं काहीही नाही आहे. कृष्णाला तुळशी किती प्रिय आहे. तशीच तुळशीमध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी काढून घ्यायची त्यात शक्ती आहे. सगळ्यात जास्त प्राणवायू जे आपल्याला मिळतो ती तुळशी मिळतो. सर्व पूर्वीच्या काळात आपण पाहिले घराच्या बाहेर वृंदावन असायचे आणि त्याला सकाळ संध्याकाळ पाणी घालून तिथे दिवा लावायची आणि त्याला प्रदक्षिणा घालायची. ही फार पुरातन संस्कृती आहे. या संस्कृती, आपली जी संस्कृती आहे त्यामागे प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी सायन्स आहे आणि ते त्यांनी आपल्या सणांद्वारे या बाकीच्या आपल्या दैनंदिन याच्याद्वारे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो तेव्हा सगळ्यात जास्त प्राण ऊर्जा आपल्याला मिळते आणि प्राण ऊर्जा जास्तीत जास्त पूजा करताना स्त्रिया जातात आणि स्त्रियांना दिवसभर फिजिकल वर्क आणि मेंटल वर्क पण त्यांना घरात करावं लागतं. म्हणून ह्या प्राणवायूची फार गरज असते. आणि एका रिसर्च मध्ये असंही सांगितले गेलेलं आहे की आपल्या माइंड मधून आपण जे व्यक्त करतो, बोलतो, त्यापेक्षाही न बोलता जे विचार बाहेर पडतात त्या वेव्हज असतात, तरंग लहरी, अल्फा बीटा गॅमा, त्या बाहेर पडत असतात आणि त्या वेव्ह जे आहे, आपण म्हणतो दृष्ट लागली किंवा नॉट फील गुड असं जे आपल्याला होतं, म्हणजे काय तर या वेव्हज आपल्या ज्या आहेत त्या निघतात आणि त्या आपल्या शरीरावर, आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करतात. कालच एका मॅडमने आपल्याला ओरा विषयी सांगितलेलं आहे की आपला ओरा जो आहे तो ओरा, त्याने निगेटिव्हिटी आलेली असेल किंवा कुठल्या याने आपल्याला लो फिलिंग होत आहे, तब्येत बरी नाही आहे, म्हणजेच प्राणवायूची कमी, तर जेव्हा आपण तुळशीच्या सानिध्यात काही वेळ बसतो तर ती प्राणशक्ती आपली वाढते. आणि तुळशी प्रत्येक घराच्या डोअरची एंट्री करताना सर्वप्रथम तुळशी असतं. म्हणजे जर तुमच्या घरात जी येणारी व्यक्ती आहे किंवा जे येणारे विचार आहेत ते तिथेच ती ऍब्झॉर्ब करून घेते. बऱ्याच क्लायंटच्या हे कंप्लेंट असतात की ओ मॅडम आमची तुळशीच जगत नाही. तुळशी लावली की ती लगेच वाळून जाते किंवा बऱ्याच ठिकाणी तर असं झालेलं आहे की अक्षरशः त्याची राख होऊन ती राख सुद्धा उडून जातं. म्हणजे तुळशीत काय आहे की निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करायची सगळ्यात जास्त शक्ती आहे. तर आपल्याला साधा सोपा उपाय आहे, वास्तू दोषही असेल किंवा निगेटिव्हिटी असेल ती घालवायची असेल तर प्रत्येकाने आपल्या दारात एक तुळशीचं रोप जरूर जरूर लावलं पाहिजे. त्यानंतर जसे काल पण एका सरांनी म्हटलं की आपण स्वतः पण काहीतरी एक्सपेरिमेंट केले पाहिजे की काय आहे. मग आता पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा कुठली आहे की कुठल्या दिशेला लावावं, काय करावं. तर बघा, प्राणवायू आपल्याला सगळ्याच दिशेने पाहिजे आहे. असं आता प्रत्येकाचंच घर पूर्वेलाच असेल असं नाही आहे किंवा उत्तरेला असेल, पश्चिमेला असेल या दक्षिणेला असेल. ज्या पण डायरेक्शन मध्ये तुमचे घर असेल, घराचा मेन डोअर असेल, कुठल्याही पदार्थ असू द्या, तरी सुद्धा घराच्या बाहेर तुम्ही एक तुळशीचं रोप जरूर लावा. आणि इतरही जे आहे तिथे तुम्ही तुळशीचं रोप लावू शकता. याने तुमच्या घरातले वास्तुदोष कमी होणार, येणारी निगेटिव्हिटी कमी होणार आणि जो मत्सर असतो म्हणजे द्वेष किंवा येणारी जी पण व्यक्ती असते त्याच्यातलं जे मी सांगितलं की वेव्स निघतात, त्या वेव्स तिथेच कॅप्चर होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला बराचसा लाभ होतो. सर नेक्स्ट.
माझ्या स्क्रीनवर थोडा प्रॉब्लेम आहे, एक मिनिट. माझ्या स्क्रीन मध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय सर, एक मिनिट. तुम्ही शेअर केलेली स्क्रीन माझ्या स्क्रीनवर नाही दिसत आहे सर मला. इथे नाही, माझ्या इथे सेटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. हा, झाले. श्रावण महिना आहे आणि बेलाच्या विषयी बोलणार नाही असं होऊ शकत नाही. दर्शनम बिल्व पत्रस्य स्पर्शनम पाप नाशनम अघोर पाप संहारम बिल्व पत्रम शिवार्पणम त्रिदरम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रिधायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्व पत्रम शिवार्पणम अखंडे बिल्व पत्रेश्च पूजये शिवशंकरम कोटी कन्या महादानम बिल्व पत्र शिवार्पणम गृहानां बिल्व पत्राणि सुपच्छापामि महेश्वरम सुगंधिनी भवानीशी शिवत्व कुसुमम प्रिय. बेलाचं जे वृक्ष आहे त्याच्यात शिवतत्व आहे आणि श्रावण महिन्यात आपल्याला माहिती आहे की शिवाला प्रिय असलेलं हे बेलाचं पान, बेलाचं फळ आपण हे अर्पित करतो. कुठल्याही पूजांमध्ये किंवा देवाला आपण जे फळ, फूल, पान अर्पण करतो त्यामागचं शास्त्र हेच आहे की त्या विशिष्ट वृक्षामध्ये त्या तत्व आकर्षित करण्याची शक्ती असते, म्हणून आपण पूजांमध्ये हे सगळ्या वस्तू वापरतो. तर शिवाचं तत्व, शिवतत्व आपल्याला जागृत करायचं असेल, आपल्या घरातला ईशान्य कोणमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण बेलाचं एक वृक्ष ईशान्येला घरात लावावे, हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि आता आपण त्याचा उपयोग सुद्धा करतो. हे मी माझ्या घरातल्या याचा बेलाच्या झाडाचा फोटो दिलेला आहे आणि याच्यासोबत आपण तुळशी सुद्धा लावू शकतो. सर नेक्स्ट. अश्वत्थ सर्व वृक्षानां देव ऋषीनां च नारदः गंधर्वाना चित्ररथम सिद्धानां कपिलो मुनिः. भगवान श्री कृष्णाने भगवद्गीतेत हे म्हटलेले आहे की सगळ्या वृक्षांमध्ये पिंपळाचं जे वृक्ष आहे ते मी आहे. म्हणजे तुम्ही बघा वृक्षांचा जो महिमा आहे, जेवढे श्रीकृष्णांना वर्ष झालेले आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्या वाणीत स्वतः सांगितलेलं आहे की सगळ्या वृक्षांमध्ये पिंपळाचं वृक्ष हे मी आहे. तर अशा जर पिंपळाच्या वृक्षाची आपण आराधना केली, त्याचा मंत्र जर जप केला तर आपल्याला कृष्णाचे जे ब्लेसिंग्स आहे ते का बरं नाही मिळणार. मग जर आपल्याला कृष्णाची तत्व, कृष्ण तत्व, त्याची स्पंदने आपल्याला जर मिळवायची आहे तर आपण नक्कीच पिंपळाचा वृक्ष लावला पाहिजे. पिंपळाच्या वृक्षाबद्दल अजून असं पण म्हटलं जातं की ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचा, या तिन्ही तत्वांचा, रज, तम, सत, एक सृजन करणारा, संहार करणारा आणि पुन्हा त्याचे हे करणारा, या तिन्ही देवांचा वास हा पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो आणि जिथे विष्णू आहे तिथे लक्ष्मी असणारच. म्हणून एक पिंपळाचं वृक्ष जर लावलं तर त्याने आपल्याला काय काय मिळणार आहे, सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सुद्धा मिळणार आहे, कारण की लक्ष्मी पण तिथे असणार आहे. म्हणून आपण पर्यावरणाला जोपासलं तर तो नक्कीच आपल्याला भरभरून देणार आहे. हे झालं पिंपळाविषयी. सर नेक्स्ट. भवनस्य वट पूर्व दिग्भागे सर्व कामिकाः औदुंबरस्तथा यामे वारुणम पीपलम शुभम प्लक्षोत्तरतो धन्यो विपरीतास्तव सिद्धये. मत्स्य पुराणामध्ये आपल्याला हा श्लोक मिळतो. यात काय सांगितलेलं आहे की आपल्या भवनाच्या पूर्वेला आपण वटाचं झाड लावणे हे प्रशस्त मानलेलं आहे. आपल्या घराच्या पश्चिमेला पिंपळाचं झाड, आपल्या घराच्या उत्तरेला प्लक्ष आणि आपल्या घराच्या दक्षिणेला औदुंबराचं झाड लावलेलं आहे. हे झाड लावल्याने काय होतं असा बऱ्याच लोकांचा असतो प्रश्न की काय होणार. तर त्या दिशेचे जे पॉझिटिव्ह एनर्जी, स्पंदने आपल्याला हवी असतात ते वृक्ष
ती स्पंदने आकर्षित करतात आणि ती आपल्याला त्याची ऊर्जा मिळतं आणि त्या ऊर्जेमुळे आपली जी चेतना आहे ती काम करतं आणि त्याच्यामुळे होणारे आपल्याला लाभ, त्याचा परिणाम चांगला आपल्याला दिसून येतो. पिंपळाच्या बद्दल सांगितलेलंच आहे, तसं या 4 वृक्षांबद्दल आहे. कालही आपण वास्तूबद्दल बोलताना सांगितलं की उत्तरेचा जो प्रकाश आहे, उत्तरेचा प्रकाश आपल्या घरात यायला पाहिजे. कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे, तिथून धन संपत्ती येतं आणि आपण पूर्व जे आहे तिथून आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. यमाची दिशा म्हणून आपण दक्षिणेला बघतो, वरुणाची म्हणून पश्चिमेला बघतो. पण त्या दिशेची पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे, म्हणून आपल्याला त्या दिशेची पॉझिटिव्ह एनर्जी घेण्यासाठी हे वृक्ष जर आपण लावले आणि याचा आपल्याला जास्त खर्च पण नाही आहे आणि याने आपल्याला फायदा पण मिळणार आहे. आता बऱ्याचदा असं होतं की मॅडम आम्ही फ्लॅटवर राहतो, 13व्या 14व्या 40 मजल्यापर्यंत वर राहतो, मग आपण इथे कसं काय करणार आहे, मग आम्ही कसं काय लावणार आहे. तर मी सगळ्यांना हे सुचवते की इथे आपण छोट्या कुंडीमध्ये सुद्धा हे झाड लावू शकतो. जेव्हा ते फार मोठे झाले तेव्हा ते आपण तीर्थस्थळी कुठल्या ठिकाणी बाहेर गार्डन मध्ये आपण त्याचा वृक्षारोपण करू शकतो आणि पुन्हा आपल्या घरात तसं झाड लावू शकतो जोपर्यंत त्याची वाढ होते तोपर्यंत. सर नेक्स्ट. सर नेक्स्ट स्लाइड. सर्वशः वृक्ष जातीनां छाया वर्ज गृहे सदा अपि सौवर्णिकम वृक्षम गृहद्वारे न रोपेत. आता कुठल्याही गोष्टीला दोन्ही बाजू असतात. काय लावल्याने फायदा होतो आणि काय लावल्याने नुकसान होतं. तर आपल्याला हे दोघांची सांगड घालायची आहे. तर हे फार इम्पॉर्टंट आहे की आपण कुठले वृक्ष लावतो, कुठे लावतो आणि कशा पद्धतीने लावतो. तर यात सांगितलं गेलेलं आहे, वृक्षायुर्वेदामध्ये असा हा श्लोक आलेला आहे, यात सांगितलं आहे की सोन्याचं फळ जरी देणारा वृक्ष असेल, वेला असेल, लता असेल, ती सुद्धा आपल्या मेन डोअरवर ती लावली नाही पाहिजे किंवा मेन डोअरवर त्याची छाया आलेली नाही पाहिजे. एक या श्लोकावरून एक मला क्लायंटचा आठवतं की एका क्लायंटने बोलवलेलं असतं, त्यांच्या घरात त्यांनी अगोदर वास्तुशास्त्राप्रमाणे घर बनवलेलं. सगळं त्यांच्या घरात 100% वास्तूप्रमाणे म्हटलं तरी काही हरकत नाही. सर्व त्या घरात व्यवस्थित होतं आणि नंतर पाहण्यात आलं, त्यांनी पूर्वीच ते सगळं करून घेतलेलं, नंतर त्यांच्या इथे काही थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून बघितले, तर असं लक्षात आलं की त्यांचा जो पुत्र आहे त्याला त्रास झालेला आणि तो थोडंसं त्यांचं निगेटिव्हिटी मध्ये जाऊन त्याने सुसाईड पर्यंत तिथे केस गेलेली. तर बघितलं की सगळं जर वास्तू व्यवस्थित आहे तर मग असं काय कारण होऊ शकतं, जिओपॅथिक स्ट्रेस पण तिथे व्यवस्थित आहे, काय आहे, तर त्यांच्या घराच्या मेन डोअरवर भल्या मोठ्या वृक्षाची छाया पडत होती आणि जो वृक्ष की जो त्या डिरेक्शनला पण नाही पाहिजे. तर असे वृक्षाचे बरेचसे फायदे पण आहेत किंवा त्याचे नुकसान पण आहेत, म्हणून याचा आपण व्यवस्थित रीतीने ते लावलेले पाहिजे. सर नेक्स्ट. आसनाः कटन्तिनो रिपुभयदा शिरोनोर्थनाशाय फलिनः प्रजाक्षय करा दारुण्यपि वर्जये देशाम. बृहत संहितामध्ये हा श्लोक आलेला आहे. आता बघा याच्यात काय सांगितलेलं आहे की आपल्याला सर्वप्रथम प्रश्न पडतो ना की काय कुठले वृक्ष लावायचे किंवा नाही लावायचे, प्लांट काय लावायचे. तर घराच्या भोवती अवतीभोवती काटेरी वृक्ष लावायला नाही सांगितलेलं आहे. काटेरी वृक्ष असतील तर काय होतं, शत्रुत्व निर्माण होतं. म्हणून आपल्याला बाभूळ झाले अशा टाईपचे जे आहेत काटेरी वृक्ष लावायला मनाई केलेली आहे. त्यानंतर जे चीक निघतो, ज्याच्यातनं दूध निघतं, ती पण आपल्याला लावायला नाही सांगितलेली आहे. ती लावली तर आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की त्याच्यामुळे धननाश होऊ शकतो, त्याच्यामुळे धननाश होतो आणि जे घरचा कर्ता आहे त्याला पण त्याचं कर्तेपणाबद्दल कुठेतरी आळा बसतो, म्हणून त्याची ग्रोथ थांबते. तर म्हणून काटेरी वृक्ष, दूध ज्यातून चीक निघतो ती वृक्ष आपल्याला घराच्या सानिध्यात लावायला किंवा घरात लावायला मनाई केलेली आहे. सर नेक्स्ट. ग्रहांच्या शांतीसाठी आपल्याला वृक्ष उपासना आणि त्या ग्रह, नक्षत्र, त्या राशींचे शुभ फळ मिळण्यासाठी आपल्याला वृक्ष लावायला सांगितलेली आहे. आता सगळ्यांना सांगितले की वृक्ष लावली पाहिजे. तर वृक्ष कधी लावायची, तर वर्षा ऋतू, चातुर्मासातील
4ही महिन्यापैकी कुठल्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी पासून कृष्ण पक्षातील तृतीयेपर्यंत कुठल्याही तिथीला आपल्याला वृक्ष लावायला सांगितलेले आहे. त्यात शनिवार आणि मंगळवार हे 2 वार सोडून आपल्याला नक्षत्रांमध्ये पूर्व भाद्रपदा, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, रोहिणी, शततारका नक्षत्र या नक्षत्रांच्या दिवशी प्रार्थनापूर्वक वृक्ष लावायला सांगितलेली आहे. सर नाही आताच सांगितले की आपल्याला जी जी ऊर्जा मिळवायची आहे आपण त्याप्रमाणे त्या गोष्टी करत असतो. जर आता जसं सांगितलं की नॉर्थ तुमच्या घरचं बंद आहे आणि तुम्हाला नॉर्थची ऊर्जा मिळवायची आहे तर तुम्ही काय करणार? जसं काल उपाय जो सरांनी सांगितला, ऑप्टिकल फायबरची केबल टाकून आपण जर बंद असेल नॉर्थ तर तो प्रकाश घरी आपण घेऊ शकतो. त्याने तिथले मिळणारी जी फ्रिक्वेन्सीज आहे ती आपल्याला मिळते, तिथली एनर्जी आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे जर आपल्याला सप्तऋषींची जी वनस्पती आहे त्यांची जर एनर्जी पाहिजे असेल तर आपल्याला कुठल्या वनस्पती लावता येतील? तर विश्वमित्र, त्याची जर आपल्याला एनर्जी किंवा त्याची जर फायदे आपल्याला पाहिजे आहे तर आपण त्याच्यासाठी बेलाचं वृक्ष हे लावू शकतो. जामाग्नी यांच्यासाठी आपण दुर्वा हे लावू शकतो. भारद्वाज ऋषी त्यांच्यासाठी आपण आघाडा हे लावू शकतो. गौतम त्यांच्यासाठी आपण धोत्रा लावू शकतो. अत्रि ऋषी त्यांच्यासाठी आपण हादगा, वशिष्ठ ऋषी त्यांच्यासाठी आपण शमी आणि कश्यप ऋषी त्यांच्यासाठी आपण तुळस. म्हणजे आपल्याला हे कळेल की ऋषी मुनींनी पुरातन जे सांगत आलेले आहेत की हे तुम्ही वनस्पती किंवा वृक्ष ही लावावी, ती जोपासावी, कारण की त्याच्यातून आपल्याला मिळणारी जी ऊर्जा आहे ते काहीही खर्च न करता वृक्षाकडनं काय आपल्याला शिकायला मिळतं की ते सतत देत राहतात. त्यांना आपण उन्हामध्ये त्याचा हे करतो, प्राणवायू आपल्याला मिळतं आणि त्यांची अपेक्षा आपल्याकडनं काहीही नाही आहे. वृक्षांकडनं ही खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपले कुठले व्रतवैकल्प असू द्या, आपण होम हवन करतो, कुठलीही गोष्ट वृक्षांशिवाय पॉसिबलच नाही आहेत. पुरातन काळामध्ये आपण रामायण महाभारतामध्ये पण ऐकतो की सीतेला अशोक वाटिकामध्ये ठेवलेलं. तर वाटिका ही तेव्हापासूनच आलेलं आहे, कारण की त्याचे जे वातावरण शुद्धी आणि बरचसं काही त्याने आपल्याला फायदे आहे. तर पंचवटी पण लावायला आपल्याला सांगितलेली आहे की पंचवटीमध्ये मग कुठले वृक्ष असतात? पंचवटीमध्ये पिंपळ, आवळा, बेल, सीता अशोक ही अशी वृक्ष तिथे आपल्याला लावायला सांगितलेली आहे. सर नेक्स्ट. जसं आताच सांगितलं की जी देवत्वाचे जे काही सात्विक वनस्पती आणि त्यामधून प्रक्षेपित होणारे देवत्व तत्व ते आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतीद्वारे मिळतात. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे की जी देशी वनस्पती आहे ती लावावी. ती लावल्यामुळे आपल्याला हा एवढा उपयोग होणार आहे. आपल्या झाडांच्या मुळापासून ते झाडांच्या फळापर्यंत प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. आयुर्वेदात सुद्धा ह्याच गोष्टींचा उपयोग होतो. त्याच्या साली, झाडांच्या लाकडापासून आपण आपल्या घरातलं फर्निचर असू द्या, आपण उंबरठा जो म्हणतो की वास्तूमध्ये एक अविभाज्य घटक आहे, तो सुद्धा आपण या लाकडांपासून बनवत असतो. तर अशी वेगवेगळी वनस्पती जी आहे, फुलझाडं आहे, घराजवळ लावावीत आणि त्याची जी तत्व आहे ती आकृष्ट करून घ्यावी. त्याने काय होतं, वायुमंडल सुद्धा आपलं पॉझिटिव्ह होतं, वायुमंडलाची शुद्धी होते, वातावरणात सात्विकता आणि चैतन्य येतं. त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या वनस्पती सांगितलेल्या आहे. जसं सांगितलं की तुळस, तुळस जी आहे ती श्रीकृष्णाची जी तत्व आहे ती आकृष्ट करते. मग आपण जर आज गोकुळाष्टमी आहे, आपण म्हणतो जी कृष्णाला आपण तुळशीचं पान तोडून जी वाहतो, तर आपल्या घरात तुळशी असेल तेव्हाच ते पान आपण देऊ शकू. आता एक इथे सांगण्यासारखं वाटतं की आता कोविडची ही जी सिच्युएशन आली, या सिच्युएशन मध्ये सर्वांनाच घरात लॉकडाऊन व्हावं लागलं. म्हणून वास्तूची सगळ्यांना नितांत गरज वाटली यावेळेला अजूनच जास्त. त्याचप्रमाणे हे ज्या वनस्पती आहे, या वनस्पतीचा काढा करून आपल्याला प्यायला सांगितलेला आहे. मग जर घरात आपल्या ह्या वनस्पतीच नसत्या तर मग किती मोठी पंचायत झालेली असती. म्हणून ह्या वनस्पती आपल्याला प्राण देतात. आपला जीव वाचवण्याची शक्ती या वनस्पतीमध्ये, या वृक्षांमध्ये आहे. म्हणून आपल्याला सतत आपले ऋषीमुनी सगळे सांगत आलेले आहे की झाड लावलं पाहिजे आणि झाडाची किती महती आहे, म्हणजे पुत्रापेक्षाही श्रेष्ठ झाडाला म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे पारिजातकाचे झाड श्रीकृष्णाचीच एनर्जी आकर्षित करतात. बकुळाचं लावलेलं असतात लक्ष्मी
लक्ष्मी पाहिजे असेल तर हा साधाच उपाय आहे. तुम्ही करून बघा. बकुळाचं झाड घरात लावून बघा आणि त्या झाडाच्या सानिध्यात थोडा वेळ तुम्ही व्यतीत करा. मग तुम्हाला त्याचे रिझल्ट लगेच मिळायला लागतील. त्यानंतर कडुनिंब, प्रजापती ह्या तत्वाचे ते एनर्जी आकर्षित करतात. अश्वत्थ, पिंपळ जे पहिलेही सांगितलंय की विष्णूचे तत्व त्यात आकर्षित करण्याची शक्ती आहे. बेलाचं झाड शिवतत्व आणि औदुंबराचं दत्त. आपण बघितलं असेल की दत्तांचं पारायण होतं. या गाणगापूरला कधी जाण्याचा योग आलेला असेल, नरसोबाच्या वाडीला जाण्याचा योग आलेला असेल, कुठेही आपण गेलेलं असतात तीर्थक्षेत्री आपल्याला झाडं दिसतात आणि झाडं जेवढी जुनी तेवढी त्याच्यात प्राणवायू देण्याची शक्ती जास्त असतात. पॉझिटिव्ह एनर्जी असतात तिथे. तर तिथे आपण त्या वृक्षाच्या खाली बसूनच साधना करतो. का? कारण की ते जगदीशचंद्र बोसांनी सांगितलेलं आहे की त्यांना झाडांना जे असतात भावना असतात. आताचे सायंटिस्ट पण हे सगळं प्रूव्ह करताय. हे आपल्या ऋषीमुनींनी फार पुरातन वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. गौतम बुद्ध सुद्धा बोधी वृक्षाखाली पिंपळाच्या झाडाखालीच बसून त्यांना जे त्यांनी आपलं ध्यान धारणा जे केलेलं आहे, त्यांना जे इंट्युशन्स त्याच झाडांच्या सानिध्यात त्यांना प्राप्त झालेले आहे. तर असे इतके महान असलेल्या झाडांचा आपण फायदा घेतलेला पाहिजे. दुर्वांशिवाय गणपतीचा आपण विचार सुद्धा करत नाही. तर गणपतीला दुर्वा वाहतो आपण. तर ते जर आपण गणपतीला दुर्वा वाहतो, त्याची एनर्जी आकर्षित करतो, तर घरात एका कुंडीत आपण दुर्वा पण लावल्या पाहिजे. दुर्वांमध्ये ती शक्ती असते. मग त्या दुर्वा आपण लावल्या तर आपल्याला तो फायदा गणपतीची उपासना आपण कशासाठी करतो? स्टॅबिलिटीसाठी, या सगळे विघ्न दूर करणारा आहे. आपल्याला काही त्रास आहे तर तुम्ही संकल्पपूर्वक एका कुंडीमध्ये दुर्वा घास जो असतो तो लावून बघा की आणि त्याची आपल्या बाळासारखी जोपासना करा आणि बघा तुम्हाला त्याचे काय परिणाम मिळून येतात. तर सर नेक्स्ट. नवग्रह. नवग्रह सांगितलं की आपल्याला नवग्रहाचे जर आपल्या पत्रिकेमध्ये किंवा कुठे काही दोष आढळलेले आहेत तर मग हे दोष दूर करायचे आहेत. आणि बरेचदा बरेच लोकांची परिस्थिती सुद्धा नसतात की त्यांना महागडे काही उपाय करता येईल, पण साधना करण्यासाठी कुठलाही तुम्हाला खर्च करावा लागत नाही. तर तुम्ही साधना जरूर करू शकतात आणि या वृक्षांच्या सानिध्यात जर तुम्ही ती साधना केली तर त्याचे फळ हे द्विगुणित होतं. म्हणून नवग्रह जे आहेत, नवग्रहांसाठी दिशा दिलेली आहे, त्यांच्या ग्रहांची वृक्ष दिलेली आहे. त्या ग्रहांची वृक्ष त्या दिशेला लावल्यास आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. तर पूर्व दिशेला शुक्राचे गुलेर हे जर आपण वृक्ष लावले तर त्याची आपल्याला ते स्पंदने मिळून आपला जो पत्रिकेतील घरातील त्रास आहे तो नक्कीच कमी होणार आहे. आग्नेयेला चंद्राचे फ्लॅश आपण लावू शकतो. मंगळाचं खेर आपण दक्षिणेला लावू शकतो. नैऋत्याला राहूची दुर्वा आपण लावू शकतो. पश्चिमेला शनीचं शमीचं वृक्ष आपण लावू शकतो. वायव्येला केतूचे कुश, कुठल्याही पूजेमध्ये जी आपण कुशची अंगठी म्हणून बोटांमध्ये धारण करण्याला देतात, तर कुश ते पण आपण वायव्येला लावू शकतो. उत्तरेला गुरुचे पिंपळ वृक्ष, ईशान्येला बुधाचे अपामार्ग हे वृक्ष आपण त्या ठिकाणी राहू शकतो. आणि ब्रह्मस्थळामध्ये मंदारचे वृक्ष सांगितलेले आहे. तसेच आपल्या काही जे वृक्ष आहे, दूध, चीक इत्यादी युक्त वृक्ष, बाभूळ काटे असणारे वृक्ष, साबर, प्लक्ष, औदुंबर हे वृक्ष जर घराच्या आग्नेय कोपऱ्यात असतील तर नेहमी दृष्टफल देणारे आहेत. जसं मी सांगितलं की काय कुठे असायला पाहिजे हे महत्वाचे आहे, तसेच काय कुठे नसायला पाहिजे हे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून त्या दिशेला जर चुकीच्या दिशेला आपण ते लावले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येतील. वेदनादायी व मृत्यूकारक ते ठरतील. कडुनिंब, डाळिंब, अशोक व मालती, चमेली, नाग, केशर, जास्वंद, केसर, शौरी, रक्तचंदन, वेखंड, गोकर्ण, मधु, बिल्ब, आंबा, दालचिनी, नगर व नारळ इत्यादी वृक्ष कोणत्याही दिशेला असेल तर शुभदायकच असतात. या उलट पिंपळ, कदम, कर्दळ व निंबू ज्या घरात असतात त्या गृहपतीची प्रगती होत नाही. फणसाचे वृक्ष सर्व दिशांना प्रशस्त असतो. अन्य मतानुसार दक्षिणेला सर्व वृक्ष अयोग्य मानलेले जातात. असं आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या वृक्षांविषयी वनस्पतींविषयी उल्लेख आलेला आहे. नेक्स्ट.
झाड आपल्याला झाड म्हणजे मित्रच आहे आपला. जसं पहिले सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचले, की वृक्षाकडनं आपल्याला काय काय नाही मिळत, त्यांचे प्रत्येक अवयव आपल्या मनुष्याच्या हितासाठी आहे. तर प्राचीन काळात ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे राशीप्रमाणे विशिष्ट झाड निवडत असायचे आणि त्याचा आपल्याला लाभ व्हावा म्हणून आपल्या अवकडा चक्र जर आपण बघितलं, की बाळ जन्मल्याबरोबर जी पहिली क्रिया आपण करतो की त्याचं जन्माक्षर शोधतो. मग जन्माक्षर शोधतो, मग त्याच्यावरनं त्याची राशी आणि त्याचे नक्षत्र आपल्याला कळतं. तर तेव्हाच जन्मल्याबरोबर जर आपण त्या बाळाच्या याला जर ते वृक्ष लावले आणि त्या सानिध्यात त्याने थोडा थोडा वेळ घातला तर त्याचे आपल्याला स्पंदने मिळतात. म्हणजे त्याची जी आपल्याला एखाद्याची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे आणि त्याचा आराध्य वृक्ष बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येतो की कडुनिंब आहे. अरे त्याला जर रक्ताचे काही त्रास आहे तर कडुनिंबाच्या पाल्यांचा आपण त्याला काढा देतो. म्हणजे आयुर्वेदात पण त्याचा बराचसा उपयोग आहे. तर तशी तशी वृक्ष ही आपल्याला लावायला सांगितलेली आहे. तर मेष राशीचे जे जातक आहेत, मेष राशीच्या जातकाने कुठले वृक्ष लावल्यास त्यांना लाभदायक आहे, तर मेष राशीच्या लोकांनी खेर, आवळा किंवा रुईचे वृक्ष लावल्यास त्यांना फायदा मिळेल. म्हणजे या राशीची जी व्यक्ती आहे त्या राशीच्या व्यक्तींनी ही या वृक्षाला स्वतः त्याची जोपासना केली पाहिजे. कुंडीत म्हणा, तुम्ही वाटिकेमध्ये म्हणा, ही वृक्ष लावली पाहिजे आणि त्याच्या सानिध्यात थोडा वेळ आपण घालवला पाहिजे. म्हणजे तुम्ही जी तुमची साधना करता किंवा काय करत असाल तर त्याच्या वृक्षाच्या खाली जर बसून केली तर त्याची तुमची पॉवर भरपूर वाढणार आहे. इम्युनिटी पॉवर वाढणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनी औदुंबर, जांभूळ, खेर ही जी वनस्पती आहे ही लावायची आहे. मिथुन राशीच्या लोकांनी चंदन, वेळू, निंब ही वृक्ष लावायला सांगितलेली आहे. कर्क राशीच्या लोकांनी पिंपळ, नागचाफा आणि पळस ही वृक्ष लावायला सांगितली आहे. सिंह राशीच्या लोकांना रुई, वड व पळस असे वृक्ष लावायला सांगितलेले आहे. कन्या राशीच्या लोकांना नारळ, बेल आणि जाई. तूळ राशीच्या जातकांना अर्जुन, बेल, औदुंबर. तसेच वृश्चिक राशीच्या जातकांना खैर, सोंदड आणि बेल ही वृक्ष लावण्यास सांगितलेली आहे. धनु राशीच्या जातकांना फणस, पिंपळ, वेत. मकर राशीच्या लोकांना रुई, शमी, वड. तसंच कुंभ राशीच्या लोकांना आंबा, कदम आणि वड. तसेच मीन राशीच्या जातकांना कडुलिंब, मोह, चंदन किंवा वड. आपण आपल्या घरात किंवा उचित स्थानात आपल्या राशीप्रमाणे झाडं लावू शकतो आणि आपल्या जीवनात येणाऱ्या आपण समस्या ह्या दूर करू शकतो. तर या चार्ट मध्ये हे सांगितलेलं आहे की चंद्र जो आहे, जसे नवग्रहाचा कारक आहे चंद्र, नवग्रहापैकी एक ग्रह चंद्र, तर त्याला कुठलंय पळसाचा आपण त्यासाठी लावू शकतो. मंगळासाठी आपण खेर, सूर्यासाठी आपण रुई. अशाच प्रमाणे आपण इतर याच्यासाठी ही वृक्ष लावू शकतो. आणि जर वृक्ष लावण्यात जोपर्यंत तुम्हाला वृक्ष लावणार आहात, आज आता तुम्हाला कळले की वृक्ष आपण लावल्याने आपल्याला फायदा होणार आहे आणि पण ती वृक्षाची वनस्पती तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामधला जो गॅप आहे त्या मधल्या गॅप मध्ये तुम्ही ही विशिष्ट जी तुम्हाला त्या देवतांची चित्र दिलेले आहे, हा जो पोस्टर टाकलेला आहे त्या देवतांची चित्र सुद्धा तुम्ही त्या डायरेक्शनला लावू शकता आणि उपासना करण्यास तुम्ही सुरुवात करू शकता. मग त्यानंतर प्रत्यक्ष वृक्ष तर लावायचं आहे. त्याचप्रमाणे ग्रह वाटिका, आपण नक्षत्र वाटिका किंवा वृक्ष, पंचवटी हे शब्द ऐकून आहोत, पण ग्रह वाटिका, नक्षत्र वाटिका यांचा अजून एवढा भावात एवढा प्रचार झालेला नाही आहे. तर ग्रहवाटिकामध्ये काय करायचं आहे, तर ग्रहवाटिकेला विशिष्ट डिरेक्शन मध्ये विशिष्ट झाडं लावायची आहेत आणि त्याची जोपासना करायची आहे. तर हे जे आहे हे तुम्ही गार्डन मध्ये करू शकतात. हे तुम्ही तुमच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये असू द्यात किंवा म्युन्सिपालिटीच्या गार्डन मध्ये असू द्यात किंवा जिथे ओपन स्पेस आहे भरपूर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. बऱ्याचशा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आता नक्षत्र गार्डन बनवलेली आपल्याला बघायला मिळतील आणि त्या वनस्पती सुद्धा आपल्याला मिळतात. तर इथे काय सांगितलेलं आहे, पूर्वेला औदुंबराचं हे ग्रहवाटिका आहे. ग्रहवाटिका हा वेगळा आहे आणि आपण जी नक्षत्र वन म्हणतो त्याची जी मांडणी आहे ती वेगळी आहे. तसेच प्रकारे जसे सांगितलं की देवांचं जे आहे ऋषींचं त्याची मांडणी वेगळी आहे
आणि याचप्रमाणे आपल्याला गणेश तत्व आकर्षित करण्यासाठी एक गणेश वन म्हणून येतं. त्याच्या ज्या 21 त्याच्या वनस्पती असतात, ज्याच्यात गणेश तत्व आकर्षित करण्याची शक्ती असतात, त्या वेगळ्या आहे, त्या लावायची पद्धत वेगळी आहे. तर हे शास्त्रांमध्ये जे वेगवेगळे सांगितलेले आहे त्याप्रमाणे यामध्ये पूर्वेला औदुंबर शुक्राचं सांगितलेलं आहे, ज्याचा अधिपती जो आहे इंद्र आहे, ही लावण्यास सांगितलेलं आहे आपल्याला. ईशान्येमध्ये आपल्याला बुधाचा आधिपत्य असणारा ईशान्य कोडमध्ये आघाडा लावायला सांगितलेला आहे. तसंच आग्नेय कोडमध्ये पळस अग्नी तत्व असणारा आपल्याला लावायला सांगितलेला आहे. उत्तरेला गुरु तत्व असणारा कुबेराचे स्थान असलेल्या ठिकाणी आपल्याला पिंपळ लावायला सांगितलेलं आहे. ब्रह्मस्थानी जो आहे तिथे सूर्याचं रुई हे आपल्याला लावायला सांगितलेलं आहे. दक्षिणेमध्ये खैर, जिथलं यमदेवता आहे. वायव्येला आपल्याला दर्भ, जो केतूचा अधिपती खाली येतो, वायू तत्व आहे, तिथे आपल्याला दर्भ लावायला सांगितलेला आहे. पश्चिमेला शमीचे झाड, ज्याचा अधिपती शनी ग्रह आहे आणि त्या दिशेची देवता ही वरुण आहे. नैऋत्येला दुर्वा, ज्याचा राहू ग्रहचा त्याच्यावर प्रभाव असतो आणि नैऋत्य त्याची देवता आहे. तसेच 27 जी नक्षत्र सांगितली, तर वेगवेगळ्या नक्षत्रांना वेगवेगळे वृक्ष सांगितलेले आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 12 राशी आहे, 27 नक्षत्र आहे. या प्रत्येक राशीमध्ये या नक्षत्रांची विभागणी झालेली आहे. 2.5 30 डिग्री त्याची व्याप्ती असते त्यामध्ये. तर प्रत्येक नक्षत्राला वेगवेगळं वृक्ष आलेलं आहे. जसं मेष राशीमध्ये 3 नक्षत्र जर आले तर त्या 3 नक्षत्राला, जसे मी मागे नाव वाचले, 3 नावं होती, तर त्याचा आता इथे उल्लेख करते की प्रथम चरणाला हे वेगळं वृक्ष सांगितलेलं आहे, द्वितीय चरणाला वेगळं आणि तृतीय चरणासाठी वेगळं सांगितलेलं आहे. तसंच अश्विनी जे नक्षत्र आहे, अश्विनी नक्षत्राला अडुळसाचं प्लांट लावायला सांगितलेलं आहे. कृतिकासाठी उंबर, आद्रासाठी बेहडा, अश्विनीसाठी अडुळसा, भरणीसाठी आवळा, कृतिकासाठी उंबर, रोहिणीसाठी जांभूळ, आद्रा नक्षत्रासाठी बेहडा, पुनर्वसूसाठी वेळू, पुष्य नक्षत्रासाठी पिंपळ, मघा नक्षत्रासाठी वड, पूर्वा नक्षत्रासाठी पळस, उत्तरा नक्षत्रासाठी पायरी किंवा प्लक्ष, हस्त नक्षत्रासाठी जाईचं रोप लावायला सांगितलंय, चित्रासाठी बेल, स्वाती नक्षत्रासाठी अर्जुन, विशाखा नक्षत्रासाठी पारिजात, ज्येष्ठा नक्षत्रासाठी सांबर, पूर्वाषाढा नक्षत्रासाठी अशोक वृक्ष, उत्तराषाढासाठी फणस, श्रवण नक्षत्रासाठी रुई, शततारका नक्षत्रासाठी आपटा, पूर्व भाद्रपदा नक्षत्रासाठी आंबा, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रासाठी कडुनिंब, रेवती नक्षत्रासाठी मोहाचे वृक्ष, मृग नक्षत्रासाठी खेरचे वृक्ष, आश्लेषासाठी नागचाफा, अनुराधासाठी बकुळ, मूळ नक्षत्रासाठी राळ आणि शेवटच्या नक्षत्रासाठी शमीचे, धनिष्ठा नक्षत्रासाठी शमीचे वृक्ष लावायला सांगितलेले आहे. नेक्स्ट, ही मांडणी आता इथे तर प्रत्यक्षात सांगता येणार नाही, त्यासाठी स्पेशल एक वेगळा क्लास घ्यावा लागेल किंवा त्यात की ह्या 27 नक्षत्रांची या शेपमध्ये कशी मांडणी करणार आणि कुठलं वृक्ष कुठल्या डायरेक्शनला असणार आणि त्यामध्ये किती अंतर असायला पाहिजे आणि त्याच्या बाकीच्या ज्या सगळ्या डूज अँड डोंट्स आहेत ते आपल्याला त्यात सांगता येतील. सर नेक्स्ट, आता वृक्ष विषय मी जे तुम्हाला सांगितलं, तर आपण म्हणतो की जागेची कमी आहे, आम्हाला लावता येणार नाही. तर सुरुवात करण्यासाठी आपण नेहमी स्वतः त्याचं आचरण केलं पाहिजे आणि पुढच्यांना सांगितलं पाहिजे. आणि ह्याची वृक्षांचं मी सांगितलेलं आहे की त्याच्या सानिध्यात आपल्याला वेळ घालवायचा आहे, त्याची स्पंदने मिळवायची आहे. तर मग ही स्पंदने ही बाहेर आपण जातो तर वृक्ष असा म्हणत नाही की मी प्राणवायू फक्त या व्यक्तीलाच देणार, याला व्यक्तीला देणार नाही. तर आपण घरापासून तर सुरुवात करायचीच आहे वृक्ष लावायला, पण आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या सोसायटीत राहतो, आपल्याला आपलं एक समाजाचं देणं लागतं. तर त्या विशिष्ट ठिकाणी आपण हे देऊ शकतो. आता तर बऱ्याच लोकांची तशी जागृती झालेली आहे, तर ते वृक्ष आपल्या वाढदिवसाला,
मुलांच्या वाढदिवसाला, आई वडिलांच्या वाढदिवसाला, इव्हन त्यांच्या श्राद्ध तिथी असेल त्या तिथींना सुद्धा वृक्ष डोनेट करायची ही चांगली एक साखळी सुरू झालेली आहे. तर त्यामध्ये जिथे पण जागा आहे किंवा तीर्थक्षेत्री किंवा बायका सुद्धा हळदी कुंकू करताना आपल्याला काहीतरी चांगली गोष्ट जी द्यायची आहे, तर त्यात आपण ह्या सारखे वृक्ष देऊ शकतो आणि समाजाला याच्याबद्दल जागृत करून आपण सुद्धा त्याच्यात एक वाटा आपला देऊ शकतो. आणि जर आपल्यापैकी सगळेच वास्तूचे तज्ञ किंवा ज्योतिषामध्ये काम करणारे आहेत, जर अशांनी सोपे जर उपाय समाजाला दिले, तर समाजाचा जो दृष्टिकोन आहे, वास्तुशास्त्र म्हणा, ज्योतिष्य म्हणा, या रिलेटेड विभिन्न अंग आहेत, त्याच्यावर बघण्याचा एक दृष्टिकोन बदलेल. सगळ्यांना हे वाटणार नाही की फक्त महागड्या वस्तू किंवा रत्न किंवा बाकीच्या गोष्टी वापरूनच आपल्याला फायदा होऊ शकतो. तर असं नाही आहे. आपल्या शास्त्र वैदिक वास्तूप्रमाणे आपण प्रत्येकाला घरात 4-5 जेवढ्याही व्यक्ती असतात तेवढ्यांना जेव्हा आपण वास्तू परीक्षण करायला जातो, तर सर्वप्रथम त्यांची डेट ऑफ बर्थ घेऊन आपण त्यांना हे नक्षत्र सुद्धा सुचवतो आणि वैदिक प्रमाणे आपल्याला जे मानसार मयमतम प्रमाणे रत्नाध्याय सुचवलेला आहे किंवा जे काही बाकीच्या रेमेडीज आहे, उंबरठ्या लावणे, सगळ्या गोष्टी आपण सुचवतो. मग जेव्हा आपण या सगळ्या मिळून जर आपण एका क्लायंटला किंवा आपल्या मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करतो, तर नक्कीच त्यांना फायदा होतो. आणि सांगितल्याप्रमाणे हे असे सिस्टम नाही आहे की बटन दाबला आणि लाईट लागला. त्यासाठी पुढच्या जातकाला सुद्धा थोडासा आपला वेळ साधना वाढवायला पाहिजे. त्यांनी सुद्धा आपला वेळ आणि जसे साधना सांगितली, तर या गोष्टीमधून जर त्यांनी साध्य केलं, तर 100% त्याच्यात त्यांना फरक पडून आलेला आहे. तर आपण ही अशी वृक्षांची विशिष्ट नक्षत्रावर आणून त्याची घरात पूजा करून नंतर जसं आपण एका बाळाला जोपासतो, तसंच याचे एक संस्कारित करणे हे फार गरजेचे असतात. तर वृक्ष कुठलाही आणला आणि लावला असं नाही. जसं मूर्ती आपण घरात आणून ठेवत नाही, त्याची प्राण प्रतिष्ठा करतो, नाहीतर ती एक शोची वस्तू असतं. तशाच प्रमाणे जे वृक्ष आहेत ते आपण घरात आणल्यावर त्याची विधिवत पूजा करून त्याच्या मंत्र जाप करून, वेगवेगळ्या ग्रहांचे मंत्र सांगितलेले आहे, तसे 27 नक्षत्रांचे सुद्धा मंत्र आहेत आणि विशिष्ट वारी विशिष्ट कालावधीसाठी त्याची पूजा करायला सांगितलेले आहे. तर त्याप्रमाणे आपले दुःख दूर होण्यास हे वृक्ष आपल्याला मदत करतील. तर हे 27 वृक्ष जे आहे हे मी आणून विशिष्ट नक्षत्राला त्याची व्यवस्थित पूजा करून नंतर त्याचं जोपासना केलेली आहे. त्याचा एक हा फोटो मी जसे ते शेअर केलेला आहे. हे मी माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त म्हणून सोसायटीमध्ये लावलेलं आहे. तर तेच सांगते की आपण सगळ्यांनी जर मनावर घेतलं, तर प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक गावामध्ये नक्षत्र वाटिका, ऋषी वाटिका या सगळ्या आपल्याला निर्माण करता येतील आणि समाजाचा एक आपण अविभाज्य अंग आहोत, तर एक आपल्याला सेवा पण करायला मिळेल. जर नेक्स्ट मुद्दामच जी करंट सिच्युएशन सुरू आहे किंवा झालेल्या गोष्टी मी इथे टाकलेल्या आहे. 26 जुलै रोजी आपले माननीय पंतप्रधान यांनी स्वतः ते जगभरात फिरलेले आहेत आणि मी त्यांना एक आदराचं स्थान मी त्यांना समजते की आपल्या पुरातन वेद, परंपरा आणि संस्कृती जोपासण्यासाठी ते खरंच फार एक महत्वाची भूमिका बजावत आहात आणि त्यांनाच आपण अनुसरून सगळे लोक सुद्धा आता त्या दिशेने वागायला लागलेले आहेत. आणि आपली परंपरा आपण का म्हणून सोडायची आणि विदेशी परंपरा का म्हणून आत्मसात करायची? आपल्या इथे सोने की चिडिया जसं आपण म्हणत होतो, सोन्याचा धूर इथून निघत होता, तर ती खरी गोष्ट आहे. ऋषी मुनींनी या सगळ्या गोष्टींचे नॉलेज होते आणि ते त्यांनी सगळे ग्रंथांद्वारे, वेदांद्वारे साठवून ठेवलेले आहे आणि तेच आपल्याला आता जतन करायचं आहे, जोपासायचं आहे. त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की लेमन ग्रास 4 महिन्यातच लेमन ग्रास वाढतं आणि त्याच्यामुळे शेती सुद्धा करून त्या शेतकऱ्यांना बराच लाभ झालेला आहे. एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांना प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट लक्षात राहते आणि देशाच्या हितासाठी आपण तो लोकल को होकल करणं आहे. तर मग ते कसं होणार आहे? तर आपण हे साधे गवती चहा तुम्ही बाहेर बाजारात गेलात तर तुम्हाला 5 रुपयाची एक छोटीशी जोडी मिळते. ही जी आपण गवती चहा आहे ही कुंडीमध्ये लावू शकतो. त्याने आपल्याला आपण काढा म्हणून पिऊ शकतो किंवा चहात त्याचा सर्रास सगळे लोक वापर करतात. ती नवीन सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. पण इथे उल्लेखनीय हे आहे की आपण हे लावून आपली आर्थिक
शारीरिक मानसिक प्रगती करू शकतो. तर मग असे छोटे सोपे सोपे उपाय आपण का आत्मसात नाही करायचे. इकडे दुसऱ्या पोस्टरमध्ये आहे, वृक्षाच्या बाजूला त्यांनी एक घडा ठेवलेला आहे. पुरातन काळमध्ये जेव्हा पाऊस फार कमी पडायचा, पण वृक्षाची महती फार मोठी होती, की जिथे वृक्ष आहे तिथे जीव आहे. वृक्षाशिवाय आपला जीव सुद्धा नाही आहे. ज्या भागात पाणी कमी पडायचं, तेव्हा ही जुनी सिस्टम होती, की वृक्ष लावताना त्याच्या साईडला एक मातीचा घडा ठेवला जायचा. जेव्हा कधी पाऊस यायचा, त्यात पाणी साठून राहायचं आणि त्या माठातून, ते छोट्या घड्यातून पाणी पाझरून त्या झाडाला पाणी मिळायचं. म्हणजे त्या झाडाचं पोषण व्हायचं. अशी दूरदृष्टी असणारा योग आणि अष्टांग योग आणि हे सगळ्या ऋषीमुनींनी, पतंजलींनी आणि वृक्ष आयुर्वेदात याची फार अजून सांगितलेल्या आहेत गोष्टी. हे आपली संस्कृती आहे, तर त्या संस्कृतीला आपल्याला आता पुनश्च त्याच्यावर विचार करून ते पुढे न्यायची गरज आहे. आता सुद्धा मोदीजींनीचा तो फोटो आहे, की तो साईडला घडा ठेवून त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे. आणि नुकतंच जसं सुरुवातीलाच पांडे सरनी जेव्हा आपला हे सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला, पहिल्याच दिवशी सांगितलं की रामाची ठिकाणी अयोध्येला भूमिपूजन केलेलं आहे. तर त्या भूमिपूजन मध्ये वास्तूप्रमाणे भूमिपूजन झालेलं आहे. त्याच्यात वास्तूप्रमाणे शिळा ठेवण्यात आलेली आहे. तसेच त्याच दिवशी आपल्या नरेंद्र मोदी सरांनी वृक्ष लावलेला आहे, पारिजात वृक्ष. आता मी तुम्हाला सर्वप्रथम जेव्हा मी सगळं सांगित आलेली आहे, तर पारिजात वृक्षामध्ये काय असतं? पारिजात वृक्षामध्ये कृष्ण तत्व आकर्षित करण्याची त्याच्यात शक्ती असते. मग राम हे कोणाचं रूप आहे? विष्णूचेच रूप आहे. म्हणून पारिजातचं वृक्ष आणि पारिजात वृक्षाबद्दल तर आपल्याला कथा माहितीच असेल, की राणींनी कसं कृष्णाला म्हटलं आणि ते वृक्ष कसे आले आणि बाकी काय हे गोष्टी झाल्या. पण जर आपली संस्कृती जोपासता आहे, वृक्ष हा आपला प्राणदाता आहे, तर ती लावण्याची फार गरज आहे. एका रिसर्चमध्ये माहिती पडलंय, की एका पुरुषामागे भारतामध्ये जी झाडांची संख्या असायला पाहिजे, ती 100-150च्या पटीने आहे फक्त. तीच तुम्ही ऑस्ट्रेलिया वगैरे बाकीच्या जर देशांमध्ये गेले, तर ती हजारोच्या संख्यांमध्ये आहे. आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने बोंबा ठोकत असतो, किंवा आपण म्हणतो, की आम्हाला जर वृक्षच नसेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कुठून मिळतील? साधी माचीस जरी तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला वृक्ष लागतो. तुम्ही जे हे पुस्तकं वाचता त्यासाठी सुद्धा तुम्हाला वृक्षच लागतात. तर अशा या अमोल देणगीचं आपण जोपासना करण्यासाठी वृक्ष हे आपण फार जरुरी आहे लावायला, आणि तेच आपण जोपासलं पाहिजे. हाच ते संदेश आपल्याला देत आहे. आणि आजच्या माझ्या या व्याख्यानामध्येही हेच सांगायचं आहे, की वृक्ष जे आहे आपल्याला कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदा देतात. त्याच्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळं आपल्याला सुदृढ करण्याची त्याच्यात शक्ती आहे. जसं जन्माक्षर आपण सांगितलं, की जन्माक्षराप्रमाणे आपल्याला त्या गोष्टीचे स्पंदन मिळत असतात. तर काय आहे, की वस्तू इति वास्तू, मनात रायते इति मंत्र. मनाला जो तारून नेतो तो मंत्र. तर विशिष्ट ग्रहांचे, विशिष्ट नक्षत्रांचे मंत्र या जर आपण वृक्षांच्या सानिध्यात त्याचा जप केला, त्याची साधना केली, तर त्याचे मिळणारे हे परिणाम फार फार छान आहे. तुम्ही याच्यावर साधा प्रयोग करून बघू शकता. तुम्ही 2 वृक्ष जवळ ठेवा, तुळशी ठेवा, कुठली पण ठेवा, आणि एका याला गायत्री मंत्र म्हणा. तुम्ही थोड्या वेळ 5 मिनिटं त्या वृक्षाच्या तिथे गायत्री मंत्र म्हणा, आणि दुसरा जो वृक्ष आहे त्याच्याकडे तुम्ही शिवी द्या त्याला, किंवा त्याला अपशब्द बोला तुम्ही. तर आणि नंतर तुम्ही बघा, की ज्या वृक्षाला आपण मंत्र म्हटलेला आहे, ज्याच्या सानिध्यात आपण चांगले वाक्य वापरलेले आहे, तो अगदी भरभरून फुललेला आहे, हिरवा कच्च झालेला आहे. आणि ज्या वृक्षाच्या तिथे आपण अपशब्द बोललेलो आहे, किंवा तिथे निगेटिव्हिटी गेलेली आहे, तर ते सुकून गेलेलं आहे. हा छोटासा प्रयोग तुम्ही तुमच्या घरी पण करून बघू शकतात. तर वृक्षांमध्ये भावना असतात, हे सांगायची पुन्हा पुन्हा गरज नाही आहे. तर त्या सानिध्यात, त्या तत्वांच्या सानिध्यात आपण वेळ घालवला तर आपल्याला त्याची स्पंदने मिळणार आहे, आपल्याला त्याचा वास्तुदोष दूर होणार आहे, आणि घरात किती मेंबर्स राहतात तुमच्या. आणि बऱ्याचदा असं होतं, की माझं जे आराध्य वृक्ष आहे ते माझ्या फॅमिलीमधल्या कुठल्या मेंबरचं शत्रू वृक्ष असू शकतं. जसं ग्रह किंवा अंक, शत्रू अंक किंवा मित्र अंक असतो, किंवा सम अंक असतो, त्याचप्रमाणे. तर एक गोष्ट सांगा, घरातले आपण जे सगळे व्यक्ती आहोत, हे आपण एकमेकांना घेऊन चालतो. तिथे आपले विचार थोडेसे नाहीही पटले किंवा काहीही झालं तरी आपण एक आहो या भावनेने त्यांना घेऊन जातो. कुठला पाहुणा आला, तो आपल्याला आवडत नसला तरी आपण त्याचा
तर तिथे हे नक्कीच करतो. तसंच वृक्षांमध्ये सुद्धा, नक्षत्र वृक्षांमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं दुसरं जे वृक्ष तुम्हाला शत्रू वृक्षांमध्ये जरी येत असलं, शत्रू राशींमध्ये जरी येत असलं, तरी त्याची जर तुम्ही जोपासना केली तर ते तुम्हाला चांगलेच परिणाम देणार आहे. फक्त आहे की ते आपण लावले पाहिजे आणि याचे विशिष्ट थोडेसे डायरेक्शन वगैरेच्या गोष्टी ज्या आहेत ते वास्तू सल्लागारकडनं किंवा तुम्हाला जेही गायडन्स करतात त्यांच्याकडनं आपण ते जाणून घेतल्या तर 100% आपल्याला कमीत कमी खर्चाचा आणि आजच्या काळाची गरज असलेला हा वृक्ष आपल्याला लावता येईल आणि जोपासता येईल. त्याचं एक फक्त 27 वृक्षांपैकी सगळ्याच वृक्षांबद्दल माहिती सांगायला होणार नाही, पण एका फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगते की सपोज जर कृतिका नक्षत्र आहे, तर कृतिका नक्षत्र जे आहे ते वृषभ राशी त्याची 26 ते 40 डिग्री अंशप्रमाणे तो आपल्याला हे करतो. मेषचा शेवटचा चरण आणि ऋषभचा पहिला चरण या राशीमध्ये येतो. सूर्य त्याचा नक्षत्र स्वामी येतो आणि नक्षत्र देवता त्याची अग्नी येतं. तर हे वृक्ष लावताना आपल्याला काय करायचं असतं, की मी सांगितले की प्रत्येक नक्षत्राचे हे चरणाप्रमाणे ते आपल्याला वृक्ष पण लावायचा आहे आणि त्याची आराधना पण करायची आहे. तर कृत्तिका नक्षत्राचे जर पहिले चरण असता, गुरुवारी पूजा करायची आहे त्या वृक्षाची आणि ती करून ती पूजा कंटिन्यू 12 दिवस आपल्याला करायची आहे. दुसऱ्या चरणात जर आपला जन्म झालेला असेल तर रविवारी पूजा सुरू करून 12 दिवसापर्यंत ती आपल्याला पूजा करावी लागणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये जर आपला जन्म झालेला असेल कृत्तिका नक्षत्राच्या तर आपल्याला शनिवारी पूजेचा प्रारंभ करावा व पुढे 17 दिवस त्याची पूजा करावी लागणार आहे. चौथा चरण असताना गुरुवारी प्रारंभ करून कंटिन्यू 20 दिवस त्याची आपल्याला आराधना करावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपली ही पूजा संपणार तेव्हा काय सांगितलेलं आहे की पूजा संपण्यावर ज्या व्यक्तीस पूजा केलेली असेल त्या व्यक्तीवरून 7 वेळा निंबू उतरून ते वाहत्या पाण्यात सोडावे. म्हणजे ग्रहांच्या जर तुम्हाला कुठल्या दशा आहे त्याचे तुम्हाला वाईट परिणाम होत आहे तर हा साधा सोपा उपाय तुम्ही प्रत्येकाने करून बघावा आणि त्याचे आपण फायदा घ्यावा. अशाच प्रमाणे त्या 27 नक्षत्राचे प्रत्येक चरणाप्रमाणे वेगवेगळ्या पूजा, वेगवेगळे वृक्ष आणि वेगवेगळे त्याचे दिवस सांगितलेले आहे. त्याप्रमाणे आपण केल्याने नक्कीच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. 27 वृक्षांबद्दल मी एका फक्त आज कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे फक्त एका विषयी तुम्हाला सांगितलेलं आहे. वृक्षांबद्दल अजून आहे की आपण ॲलोवेराचं जे प्लांट आहे, ॲलोवेरा सुद्धा निगेटिव्हिटी शोषून घेतं आणि ॲलोवेराचे आयुर्वेदिक पण भरपूरसे गुण आहेत. तर घराच्या बाहेर आपण दक्षिणेला ॲलोवेरा ठेवायला सांगितलेलं आहे. तशाच प्रमाणे दुर्वा, अजून लाजाळूचं झाड जे आहे लक्ष्मीकारक आहे. लाजाळूचे झाड सुद्धा आपण लावू शकतो. या 2-3 वनस्पतीची नाव यासाठी कारण कन्फ्युजन क्रिएट होतं की ह्या काटेरी वृक्ष तर नाही आहे, मग हे लावलं तर चालेल की नाही चालणार. जर आपल्याला पैशाचा बद्दल कुणाचा जर काही त्रास असेल तर जेड प्लांट म्हणून येतं, ते जेड प्लांट आपण लावू शकतो घरामध्ये. तसेच आपण कमळमध्ये तर अतिशय स्पिरिच्युअल शक्ती किंवा त्याची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. लक्ष्मी ही कमळामध्येच बसलेली आहे. प्रत्येक देवतेचं एक वृक्ष आपण त्यांना अर्पित करतो तर ते आपल्याला त्याची चांगल्या चांगल्या वेव्स आपल्याला मिळत असतात. तर त्याप्रमाणे तुम्ही कमळचं पण ईशान्येला तुमच्या घरात तुम्ही लावू शकतात. बऱ्याचशा आयुर्वेदिक वनस्पती ज्या आहेत त्या आपल्या हेल्थसाठी पण चांगल्या आहेत. त्याचप्रमाणे हळदीचा पण प्रयोग सांगितलेला आहे. गुलाबाला काटे असून सुद्धा गुलाबाचं एक वृक्ष जे आहे ते आपल्याला लावायला सांगितलेलं आहे. गुलाबाचे वृक्ष आपण लावू शकतो. गार्डन आपण घरात आता असं झालेलं आहे की घरात टेरेस मॅडम शेवटची 2 मिनिटं. हो. ज्या भागात आपल्याला सांगितलेले आहे टेरेस ज्या स्थानी असेल तिथे आपण ते वृक्ष छोट्या कुंडीत तरी लावू शकतो. पण नॉर्थ वेस्टला वायव्य दिशेला गार्डन करायचे झाल्यास आपण वायव्य दिशेला करू शकतो. आणि सोसायटी बाहेर जर आपल्याला वृक्ष लावायचे आहे, गार्डन तयार करायचे आहे तर आपल्या सोसायटीच्या डाव्या अंगाला ते गार्डन करण्यास प्रशस्त सांगितलेले आहे. बस. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्व भद्राणि पश्यन्तु मा कच्चित दुःख भवेत. ओम शांती शांती शांती. थँक्यू. एवढे बोलून मी माझे दोन शब्द नाही मला जो वेळ दिलेला आहे तो संपवते आणि उमरीकर सरांना
आणि सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणते की त्यांनी माझे हे जे वृक्षांविषयी जे मत होतं ते ऐकून घेतलं आणि हीच अपेक्षा करते की प्रत्येक घरात आपला आराध्य वृक्ष लावून तरी आपण याची सुरुवात करू आणि आपल्या संस्कृतीला आणि पर्यावरणाला जोपासण्याचा हा एक छोटासा प्रयत्न सुरू करू. धन्यवाद. धन्यवाद प्राची मॅडम. आपण आणि वृक्ष याबद्दलचं अतिशय सुंदर विवेचन त्यांनी आपल्याला सांगितलं आणि ते खूप सोप्या आणि मोजक्या शब्दामध्ये. वास्तुशास्त्र इज इक्वल टू पंचमहाभूते प्लस दिशा असं एक